7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघानं उच्च शिक्षण विभागातील मनमानी पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचं हे आंदोलन आहे। आज जो जिल्हा मेळावा झाला, या जिल्हा मेळाव्यात नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते आणि या मेळाव्यात या आंदोलनाच्या विषयीची एकूण महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची भूमिका ही मांडण्यात आली आणि त्या अनुषंगानं 18 जुलै 2018चं विद्यापीठ अनुदान आयोगाचं रेग्युलेशन एकदा भारताच्या गॅझेटमध्ये प्रकाशित झाल्याच्या नंतर घटक राज्याच्या सरकारांना ते बंधनकारक असतं, परंतु महाराष्ट्र शासन त्या UGCच्या रेग्युलेशनमध्ये मोडतोड करून घरगुती पद्धतीने त्यामध्ये बदल करून त्याची अंमलबजावणी करत आहे। याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे। MPhilच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतरही महाराष्ट्रातल्या तमाम प्राध्यापकांचं कॅस्टचे त्यांना बेनिफिट दिले जात नाहीत। हेतू परस्परपणे ते थांबविण्यामध्ये उच्च शिक्षण विभागातील अधिकारी काम करतायत, त्याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे। विद्यापीठ अनुदान आयोगानं माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वारंवार निर्देश दिल्याच्या नंतरही महाराष्ट्रामधलं सरकार हे शिक्षकांची भरती करत नाहीये। खरं तर एके बाजूनं हे 100% जागा भरल्या गेल्या पाहिजेत, ही भरती करणं ही अत्यावश्यक असताना गुणवत्ता वाढीच्यासाठी ते महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं असताना विद्यापीठ अनुदान आयोगानं 7 वेळेस सांगितल्यानंतरही महाराष्ट्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्याच्यासाठी हे आमचं आंदोलन आहे। स्वामुक्ता नांदेड जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा संपन्न झालेला आहे। यामध्ये प्राध्यापकांच्या जे काही अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यावरती चर्चा झाली, मंथन झालं आणि ह्या मागण्या प्रलंबित ठेवण्यासाठी शासनाची उदासीनता कशी कारणीभूत आहे, त्याचबरोबर शासनामध्ये बसलेले जे काही अधिकारी आहेत हे कशा पद्धतीनं अडेलतट्टूपणाची भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये नियमामध्ये बसणारे प्रकरणं त्याचे 2 वेगवेगळे ग्रुप करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून काहींना त्याचे फायदे देणं आणि काहींना त्या फायद्यापासून वंचित ठेवणं हे हेतू परस्परपणे अधिकारी वर्ग हे काम करत आहे। अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीच्या विरोधामध्ये प्राध्यापकांच्या विविध मागण्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी हे आजचा आमचा मेळावा आणि पुढील आंदोलन हे या ठिकाणी होत आहे आणि ते पुढील काळामध्ये हे आंदोलन तीव्र केल्या जाईल। 16 ऑगस्टला विद्यापीठावर मोर्चाच्या नंतरही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन अशा पद्धतीची भूमिका आमच्या संघटनेची राहील।